सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता, विचारायला सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता. जाणता राजा तो रामायणातला राम जसा होता, जाणता राजा तो रामायणातला राम जसा होता. संस्कारातून जपला ज्याने जिजाऊंचा वसा होता, संस्कारातून जपला ज्याने जिजाऊंचा वसा होता. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीबद्दल मी तुमच्या समोर बोलणार आहे, जिच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात भरून माथी धरावी अशा राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांची आज जयंती. आजचाच तो 12 जानेवारी 1598 चा दिवस, जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील सिद्धखेड राजा येथे लखोजीराव जाधवांच्या घरात जिजाऊ जन्मल्या. पुढे विदर्भातल्या जाधवांची लेक मराठवाड्यात भोसल्यांची सून झाली आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना जन्म देऊन स्वराज्य जननी झाली. मित्रांनो, निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. मोठमोठे पराक्रमी मराठी सरदार या बादशहाच्या दरबारी चाकरी करण्यात धन्यता मानित होते. अन्यायाविरुद्ध एक शब्द काढण्याची कुणाची हिंमत नव्हती. अशा कठीण काळात स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न महासाहेबांनी पाहिलं. एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली, एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली. स्वराज्याच्या संकल्पाची सोनेरी पहाट झाली, स्वराज्याच्या संकल्पाची सोनेरी पहाट झाली. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो.